हेलो बच्चों, सभी को शुभ दोपहर। मैं आज आपके सामने लेकर आई हूँ व्याकरण भाग की का प्रयोग। व्याकरण भाग क्या है यहाँ पर? की का प्रयोग। यह की का प्रयोग क्या है? की और की और की, यह की और यह की, ये दोनों में क्या अंतर है? यह ह्रस्व की है। यह क्या है? ह्रस्व की और यहाँ दीर्घ की। यह क्या है यहाँ पर? दीर्घ की। ह्रस्व की, दीर्घ की, ये दोनों क्या है यहाँ पर? अलग अलग यहाँ पर क्या है? होती है। इसीलिए यहाँ की कहाँ यह कहाँ उपयोग होता है और यहाँ कहाँ प्रयोग होता है, हम समझना है। इसीलिए सभी को की का प्रयोग व्याकरण भाग का वीडियो के लिए सभी को स्वागत करते हुए सभी ध्यान से सुनो और देखो इधर। की का मतलब क्या है? की का प्रयोग क्या है यहाँ पर? यह वाक्यांश को जोड़ता है। यहाँ क्या है यहाँ पर? वाक्यांश को वाक्यों को क्या है? दो वाक्यों को क्या करता है? यह जोड़ता है, मिलाता है। दो वाक्यों को यहाँ पर मिलाता है। उदाहरण के लिए मैं यहाँ पर लिखी हूँ, क्या लिखी हूँ? अभी ह्रस्व की, क्या है यहाँ पर? ह्रस्व की का एक यहाँ पर प्रयोग है। तो क्या है? राम ने कहा कि उसके पिताजी का नाम दशरथ है। राम ने कहा कि उसके पिताजी का नाम क्या है? यहाँ पर दशरथ है। यहाँ पर कौन सा की प्रयोग हो गया? ह्रस्व की प्रयोग हो गया। क्या है यहाँ पर? ह्रस्व की प्रयोग हो गया। तो यहाँ कहा कि क्या राम ने क्या कहा? उसके पिताजी का नाम क्या है? यहाँ पर दशरथ। यह वाक्य और यह वाक्य के बीच में क्या गया? ह्रस्व की आ गया। पहले अभी एक सादा वाक्य है और एक विशेष वाक्य है। यहाँ पर एक सादा वाक्य और एक विशेष। सादा क्या है यहाँ पर? राम ने कहा, क्या कहा, कौन सा एक कारण कहा, यह हम समझने की कोशिश करना है। राम ने कहा, यहाँ पर ये सादा वाक्य है। वह क्या कहा? यहाँ पर क्या है? एक विशेषता शब्द क्या है? पिताजी का, उनके पिताजी का नाम क्या है? यहाँ पर दशरथ। उनके पिताजी का नाम क्या है? दशरथ। यहाँ क्या है? विशेषता। राम ने यहाँ पर कहा कि पिताजी का नाम दशरथ है। पहले सादा वाक्य आ गया, बाद में एक विशेष वाक्य आ गया, तो वहां उसके दोनों के बीच में क्या आता है? ह्रस्व की आता है। क्या आता है यहाँ पर? ह्रस्व की आता है। यह पहले आप क्या करो? समझ लो। अभी मैंने बताती हूँ। मैंने कहा कि क्या कहा? अभी आगे बता रही हूँ मैं। समझ में आ रहा है बच्चों? क्या कहा? आगे बता रही हूँ। मैंने कहा कि यहाँ पर आपका एक पहला पद्य कंठपाठ करो। समझ में आ रहा है बच्चों? इसीलिए क्या है? विशेष वाक्य से आगे आ गया। विशेष वाक्य से आगे आ गया तो वह क्या है? वहां पर क्या आता है? एक ह्रस्व की आता है, छोटा की आता है। ह्रस्व की का मतलब क्या है? यहाँ पर छोटा की। अभी विशेष वाक्य पहले ही आ गया, वाक्य के स्टार्टिंग ही आ गया। अभी पद्य पाठ प्रार्थना अथवा पहला पद्य आप कंठस्थ करो, ऐसे यहाँ पर है। आप क्या है यहाँ पर? पहला पद्य पाठ कंठस्थ करो कि मैं कहती हूँ, ऐसे आ गया तो ह्रस्व की आता है। समझ में आ रहा है? और एक क्या है यहाँ पर? एक उदाहरण, मैंने कहा कि कल मैं बेंगलुरु जा रही हूँ। मैंने कहा कि कल मैं बेंगलुरु जा रही हूँ। यहाँ पर विशेष वाक्य कहाँ जा रही है? कहाँ जा रही हूँ मैं? बेंगलुरु जा रही हूँ। यहाँ बेंगलुरु का एक शब्द आता, विशेष वाक्य क्या है? वाक्य के आगे आ गया है, स्टार्टिंग में ही वाक्य के बाद आ गया है। तो इसीलिए यहाँ पर क्या है? ह्रस्व की लगता है। इसीलिए क्या लगता है? यहाँ पर ह्रस्व की लगता है। तो बेंगलुरु जा रही हूँ, मैंने कहा कि बेंगलुरु जा रही हूँ कि मुझे काम है। बेंगलुरु जा रही हूँ कि मुझे काम है। यहाँ बेंगलुरु जा रही हूँ, विशेष वाक्य क्या हो गया? स्टार्टिंग में आ गया। विशेष वाक्य
बाद में आ गया तो वह वहां पर क्या लगाना है, भ्रुसकी लगाना है। नहीं तो विशेष वाक्य पहले भी आ गया, साधारण वाक्य बाद में आ गया, तो वहां क्या करना है, यहाँ पर विशेष पहला ही होने के कारण हम धिरकी लगाना है। समझ में आ रहा है बच्चों? ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲೇ ಕೀ ಒಂದು ಉಪಯೋಗ ಪ್ರಯೋಗ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಕೀ ಒಂದು ಏನ್ ಮಾತ್ರ ಪ್ರಯೋಗಗಳಾಗ್ತವೆ. ಆ ಕೀ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸಂಬಂಧಗಳನ್ನ ಜೋಡಿಸುವಂತದ್ದು. ಕೀ ಪ್ರಯೋಗ ಅಂದ್ರೆ ಕೀ ಕಾಗೆ ಕೀ ಬರ್ತಾವ್ರಿ, ಕಾರಕಗಳು ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯ ಒಳಗ ಬರ್ತಾವ. ಈ ಕೀ ವೃಸ್ವಕಿ ಆಮೇಲೆ ದೀರ್ಘಿ, ವೃಸ್ವಕಿ ಮತ್ತ ದೀರ್ಘಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಲಾಗ್ತದೆ, ಎಲ್ಲರಿಗೆ ಉಪಯೋಗವನ್ನು ಮಾಡಲಾಗ್ತದೆ ಅಂದಾಗ ನಾವು ಈ ಒಂದು ಕೀ ಏನ್ ಮಾಡ್ತದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸಂಬಂಧಗಳನ್ನ ಜೋಡಿಸ್ತವ ಅಥವಾ ವಾಕ್ಯಗಳನ್ನ ಜೋಡಿಸ್ತವ. ಸಂಬಂಧಗಳನ್ನ ಅಥವಾ ವಾಕ್ಯಗಳನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾವ್ರಿ, ಅದು ಜೋಡಿಸ್ತವ್ರಿ. ಅದ ನಾವು ಒಂದಿಷ್ಟು ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದೀವಿ. ರಾಮನು ಈಗ ವೃಸ್ವಕಿ ಚಿಕ್ಕ, ವೃಸ್ವ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ಚಿಕ್ಕ, ದೀರ್ಘ ಅಂದ್ರೆ ದೊಡ್ಡ, ಹೌದಾ? ಈ ಇದು ಚಿಕ್ಕ, ಇದು ದೊಡ್ಡ, ಇದು ಈ ಆಮೇಲೆ ಇದು ಈ, ಹೌದಾ? ಈ ಕೀ ಅನ್ನು ನಾವು ಏನ್ ಬಳಸ್ತೀವಿ, ಆಮೇಲೆ ಈ ಕೀ ಅನ್ನು ನಾವು ಏನ್ ಬಳಸ್ತೀವಿ. ಈ ಕೀ ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಅದು ಏನ್ ಕೊಟ್ಟಾನ, ರಾಮನು ಹೇಳ್ತಾನ, ರಾಮನು ಹೇಳುತ್ತಾನೆ ನನ್ನ ತಂದೆಯ ಹೆಸರು ಏನು, ದಶರಥ. ರಾಮನು ಹೇಳುವನು ನನ್ನ ತಂದೆಯ ಹೆಸರು ಒಂದು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ, ದಶರಥ ಐತಿ ಅಂತ. ಈ ದಶರಥ ತಂದೆಯ ಹೆಸರು ಹೇಳ್ತಾನೆ, ಅವನ ಒಂದು ಕಾರಣ ಏನ್ರಿ, ಕಾರಣ ಏನಾಯ್ತು, ದಶರಥ ಅವ್ರ ತಂದೆ ಹೆಸರು ಹೇಳುವಂತ ಒಂದು ಕಾರಣ ರೀ. ಆ ವಿಶೇಷವಾದಂತ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಬಂದಿಲ್ಲ, ಮುಂದೆ ಬಂದದ್ರಿ, ಲಾಸ್ಟಿಗೆ ಬಂದತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ವಾಕ್ಯದ ಒಂದು ಲಾಸ್ಟಿಗೆ ಬಂದತಿ. ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಏನ್ ಬಂದತಿ, ರಾಮ ಏನ್ ಹೇಳಕ್ತಾನ, ರಾಮನು ಏನ್ ಹೇಳಕ್ಕೆ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿರ್ತಾನ್ರಿ ಇಲ್ಲಿ, ಒಂದು ಅವನ ತಂದೆ ಹೆಸರು ದಶರಥ ಐತಿ ಅಂತ ಹೇಳುವಂತ ಒಂದು ತಿಳಿಸಿಕೊಡಕ್ತಾನ. ಅಂತ ಒಂದು ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಕೀ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಕೀ ಏನಪ್ಪ ಪ್ರಯೋಗ ಆಗ್ತೈತ್ರಿ. ಏನಾಗ್ತದೆ, ಈ ಕೀ ಪ್ರಯೋಗ ಆಗ್ತದೆ. ಗೊತ್ತಾಗಿರ್ತದ್ರಿ. ಸಾಧಾರಣ ವಾಕ್ಯ, ವಿಶೇಷ ವಾಕ್ಯ, ವಿಶೇಷ ವಾಕ್ಯ ಸಾಧಾರಣ ವಾಕ್ಯಗಳಂತ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತವ್ರಿ. ಅಂತದ್ರಲ್ಲಿ ಸಾಧಾರಣ ವಾಕ್ಯ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಬಂದ, ವಿಶೇಷ ವಾಕ್ಯ ಮುಂದೆ ಇತ್ತಂದ್ರ, ವಾಕ್ಯದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತ ಅಲ್ಲಿ ಅದರ ನಡುವೆ ಯಾವ್ದು ಬರ್ತದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಇಲ್ಲಿ ವೃಸ್ವಕಿ ಬರ್ತದ. ಗೊತ್ತಾಗತ್ತೈತ್ರಿ, ವೃಸ್ವಕಿ ಬರ್ತದ. ಏನಾದ್ರು ಗೊತ್ತಾಗ್ತಿತ್ತಂದ್ರ ಕಮೆಂಟ್ ಒಳಗ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದೊಂದು ಉದಾಹರಣೆ. और एक उदाहरण लेंगे, क्या है यहाँ पर, पुलिस। पुलिस ने चोर को इतना किया कि पुलिस ने चोर को इतना पीटा कि यहाँ पर क्या होना चाहिए, पीटा। पुलिस ने चोर को इतना पीटा कि वह बेहोश हो गया। वह क्या बोल रहे हैं यहाँ पर, बेहोश। यहाँ क्या खाना चाहिए, पीटा खाना चाहिए, ठीक है। पीटा का मतलब क्या है, यहाँ पर मारा। पुलिस ने चोर को इतना मारा कि वह बेहोश हो गया। यहाँ पर क्या है, पुलिस मार रहा है, बहुत मार रहा है, चोर को बहुत मारा है कि वह क्या हो गया, वहां पर उसका हालत क्या हो गई, उसकी एक परिस्थिति क्या हो गई, वहां पर वह एक बेहोश हो गया। वहां पर बेहोश होने चक्कर आकर गिर जाना, चक्कर आकर क्या करना, यहाँ पर गिर जाना, उतना मारा। ये चक्कर आकर गिरना क्या है, विशेष है। वहां पर मारने का एक विशेष नहीं है। वहां पर मारना तो सभी को, सब लोग मारते हैं, तो चक्कर आकर गिरना वही विशेष है। वहां पर समझ में आ रहा है बच्चों? इसीलिए पहला वाक्य क्या है, यहाँ पर पहला एक वाक्य साधारण वाक्य है और यह वाक्य क्या है, यहाँ पर एक विशेष वाक्य। यहाँ साधारण वाक्य और यहाँ विशेष वाक्य, और यह विशेष वाक्य और यह साधारण वाक्य। समझ में आ रहा है? इसीलिए पुलिस ने चोर को इतना मारा अथवा इतना पीटा कि वह बेहोश हो गया। ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಪದ, ಪೊಲೀಸ್ ಒಂದು ಕಳ್ಳನಿಗೆ ಇಷ್ಟು ಒಂದು ವಿಪರೀತವಾಗಿ ಬಡದಲ್ಲ, ಅದರ ಸಂಬಂಧ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ ಅವ ಮೂರ್ಛೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟ. ಅವೇನಾದ್ರೆ ಮೂರ್ಛೆಯಾಗಿ ಬಿದ್ದ ಅಥವಾ ಮೂರ್ಛೆ ಹೋಗಿ ಬಿಟ್ಟ ಅಂತ. ಈ ಮೂರ್ಛೆ ಹೋಗಿ ಬಿದ್ದುದು ಏನ್ ಬಂದ್ರೆ ವಿಶೇಷ. ಈಗ ಬಡಿತೀವಿ ಎಲ್ಲಾರು ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಬಿಡ್ತೀವಿ, ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಬಡ, ಈಗ ಎಲ್ಲಾರು ಏನ್ ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಬಡದಕ್ಕೆ ಎಲ್ಲಾರು ಬಿಡೋದಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಮೂರ್ಛೆ ಹೋಗಿ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ, ಆತರ ಆತರ ಮನಸ್ಸನ್ನು ಕೊಡ್ತಾರ. ಆದ್ಮೇಲೆ ಪೊಲೀಸ್ ಬಡಿದಂತ ಒಂದು ಪೆಟ್ಟಗಳಿಗೆ, ಒಂದು ಹೇಟಿಗೆ ಅವ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ,
ಗೊತ್ತಾಗತ್ತೈತ್ರಿ? ಇದು ವಿಶೇಷವಾದಂತದ್ದು. ಅದಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲಿ ಇದು ಸಾಧಾರಣ ವಾಕ್ಯ, ಇದು ವಿಶೇಷವಾದಂತ ವಾಕ್ಯ. ಇದರ ನಡುವೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಋಸ್ವಿಕಿ ಬರ್ತದೆ. ಮೊದಲ ಸಾಧಾರಣ ವಾಕ್ಯ ಬಂದು ಆಮೇಲೆ ವಿಶೇಷವಾದಂತ ಒಂದು ವಾಕ್ಯ ಬಂದ ಇದ್ರ ನಡುವೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಒಂದು ವಿಶೇಷ ಒಂದು ಋಸ್ವಿಕಿ ಬರ್ತದೆ. ಚಿಕ್ಕ ಕೀ ಬರ್ತದ, ಈ ಕೀ ಬರ್ತದ. ಗೊತ್ತಾಗ್ತದ್ರಿ? ಅದ್ರ ಜೊತೆ ಇನ್ನೊಂದು ಏನ್ ಬರ್ತದೆ ಉದಾಹರಣೆ, ಮೈ ಬಾಹರ್ ಜಾನೆ ವಾಲಾ ಥಾ, मई बाहर जाने वाला था कि बारिश होने लगी. मई बाहर जाने वाला था कि बारिश होने लगी. ನಾ ಹೊರಗಡೆ ಹೊಂಟಿದ್ನಿ, ಹೋಗುವವನಿದ್ನಿ. ನಾ ಹೋಗುವುದು ಏನ್ಬೇಕು ಇತ್ತು. ಆಗ ಎದ್ರ ಸಂಬಂಧ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನ್ಬೇಕು ಮಳೆ ಆಗ್ಲಿಕ್ಕಿತ್ತು. ಮಳೆ ಆಗ್ಲಿಕ್ಕಿತ್ತು, ಅದಕ್ಕೆ ಏನ್ಬೇಕು ನನಗೆ ಹೋಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅಂದ್ರೆ ಈಗ ಇದನ್ನು ಉಲ್ಟಾ ಮಾಡಿ ದೀರ್ಘಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ. ಹೌದಾ? बारिश होने लगी कि मैं बाहर जाने वाला था. बारिश होने लगी कि मैं बाहर जाने वाला था. ऐसे यहाँ पर उल्टा करके हम दीर्घ की लगा सकते हैं. हम क्या कर सकते हैं? यहाँ पर दीर्घ की लगा सकते हैं. ಏನ್ ಪದ ಇಲ್ಲಿ ಮಳೆ ಆಗಕತ್ತಿತ್ತು, ನಾ ಹೊರಗೆ ಹೋಗೋನಿದ್ದಿ. ಮಳೆ ಆಗಕತ್ತಿ, ನಾ ಹೊರಗೆ ಹೋಗೋನಿದ್ದಿ ಅಂತ ಒಂದು ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಏನ್ಪನ ಈಗ ಮಳೆ ಆಗ ಸಂಬಂಧ ಏನ್ಪಾ ಅದು ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಅವ ತನ್ನ ಕೆಲಸವನ್ನ ಪೆಂಡಿಂಗ್ ಇಟ್ಟ, ತನ್ನ ಕೆಲಸವನ್ನ ಏನ್ಪಾ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ಹಂಗ ಕಾರಣ ಏನ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ವಿಶೇಷವಾದಂತ ಒಂದು ಕಾರಣ, ಬಲವಾದಂತ ಒಂದು ಕಾರಣ ಏನ್ಪಾ ಇಲ್ಲಿ ಬೇಕು. ಬಲವಾದಂತ ಒಂದು ಕಾರಣ ಮುಂದೆ ವಾಕ್ಯದ ಮುಂದಗಡೆ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಇಲ್ಲ, ಅದೇ ವಾಕ್ಯದ ಮುಂದಕ್ಕೆ ಇದ್ದಾಗ ಅವಾಗ ಋಸ್ವಿಕಿ ಬರ್ತದ. ಬಲವಾದ ಕಾರಣ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಇತ್ತು, ಬಲವಾದ ಕಾರಣ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಇತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ವಾಕ್ಯ ಏನಪ್ಪ ವಾಕ್ಯದ ಮುಂದೆ ಏನಪ್ಪ ಸಾಧಾರಣ ವಾಕ್ಯ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅದೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ದೀರ್ಘಕ್ಕೆ ಬರ್ತದ. ತಿಳಿಯಾಗತ್ತದ್ರಿ? ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದ? ಇನ್ನೊಂದು ಒಂದಿಷ್ಟು ಒಂದು ನಿಯಮ ಬರ್ತದ. ಏನು ನಿಯಮ ಬರ್ತದ ಅಂತ ಅಂದಾಗ ಇಲ್ಲಿ की अव्यय, अव्यय का मतलब क्या है? बदलाव न होना. अव्यय का मतलब क्या है? यहाँ पर बदलावन न होना. व्यय का मतलब है यहाँ पर बदलावन होना. व्यय का मतलब क्या है? यहाँ पर बदलावन होना. यहाँ पर की क्या है? बदला नहीं जा सकता, नहीं बदलता, कि नहीं बदलता. इसीलिए यहाँ पर क्या है कि अव्यय को प्रयोग से वाक्यार्थ में, वाक्य के अर्थ में क्या है? विकल्प का बोध एक होता है. एक वाक्य के अर्थ, अभी हमारा एक वाक्य है, तो ये इसे का अर्थ हम समझना है. इसे एक अर्थ को हम क्या करना है? समझना है. क्या समझना है? यहाँ पर एक इसका एक नियम, इसका एक क्या है? यहाँ पर की का नियम क्या है? यहाँ पर ऋस्विकी का नियम क्या होता है? ऋस्विकी का नियम क्या है? यहाँ पर वाक्य के एक अर्थ, वाक्य का अर्थ में क्या है? एक ज्ञात कराता है, बोध कराता है, समझाता है. क्या समझाता है यहाँ पर? देखो उदाहरण मैंने बताया तो आपको समझ में आ गया. एक उदाहरण क्या है यहाँ पर? तुम चाय पियोगे कि कॉफी. तुम चाय पियोगे कि कॉफी. नेक्स्ट और एक उदाहरण, राम आया कि कृष्ण. राम आया कि कृष्ण. यहाँ पर राम आया कि कृष्ण.
किया। चाय पीते हैं काफी, चाय और काफी ये दोनों भी क्या है यहाँ पर, दोनों इम्पोर्टेंट है, दोनों में सादा हो जाते हैं, दोनों भी इम्पोर्टेंट भी हो जाते हैं। ऐसे विकल्प में, ऐसे चूजिंग में, चॉइसिंग में क्या करना है यहाँ पर, एक प्रश्न की लगाना है। समझ में आ रहा है? ಇಂದು ಒಂದು ಎರಡನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಕ್ಕಟ್ಟಿಗೆ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡಾಗ ಎರಡು ಕೂಡ ಏನಿದೆ ಚಾಯ್ ಚಾ ಅಂದಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ಚಾಯ್ ಅಂದಾಗ ಚಹಾ ಅಂದಾಗ ಅದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗತಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಕಾಫಿ ಅಂದಾಗ ಇದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗತಿ. ಅದಕ್ಕೆ ಬೇಡವೇ ಬೇಡ ಅಂತ ಇಂಥ ಒಂದು ಚಾಯ್ಸಿಂಗ್ ಒಂದು ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ಏನ್ ಬರ್ತದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಮೃಸ್ವಿಕಿ ಒಂದು ಹಾಕಲಾಗ್ತದ. ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಕ್ಕಂದ್ರಿ ಮೃಸ್ವಿಕಿ ಇಲ್ಲಿ ಹಾಕಲಾಗ್ತದ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇನ್ನೊಂದು ಉದಾಹರಣೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ರಾಮ್ ಆಯಾ ಕಿ ಕೃಷ್ಣ. ರಾಮ್ ಬಂದ ಕೃಷ್ಣ ಬಂದು ಹಂಗ ಒಂದು ಒಂದು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ ಒಂದು ವಿಕಲ್ಪ ಒಂದು ಚಾಯ್ಸಿಂಗ್ ಇದ್ದಾಗ ಒಂದು ಮೃಸ್ವಿಕಿ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತದ. ऐसे विकल्प रहने से चुनकर चुना जाता है। किसको चुनना है? दो एक वस्तुओं में, दो एक चीजों में, दो एक इंसानों में यहाँ पर चुना जाता है ना, उस एक वाक्यों में, उस एक वाक्य के अर्थों में हम क्या करते हैं, क्या एक यूज करते हैं, रुस्व की एक यूज करते हैं. समझ में आ रहा है बच्चों? ಗೊತ್ತಾಗಿದ್ರೆ ಎರಡು ವಸ್ತುಗಳ ನಡುವೆ ಅಥವಾ ಎರಡು ಜನರ ನಡುವೆ ಒಂದು ಏನಪ್ಪ ನಾವು ಚಾಯ್ಸಿಂಗ್ ಚೂಸ್ ಮಾಡುವಂತದ್ದು ಆರಿಸುವಂತ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಬರುವಂತ ಒಂದು ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಮೃಸ್ವಿಕಿ ನಾವು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಬಳಸಲಾಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇದು ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಒಂದು ಕೀಯದ ಒಂದು ಪ್ರಯೋಗ. ಅರ್ಥ ಆಗ್ತಿರ್ತದ್ರಿ? ಇನ್ನು ಮುಂದ ದೀರ್ಘಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ್ರಿ. ಇನ್ನ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಕೀ ಹೋಗೋಣ. ಈ ಕೀ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗ್ ಇರ್ತದೆ ಈ ಕೀ? ಆಗ ನನ್ನ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಉದಾಹರಣೆ ಒಳಗೆ ನಾವು ಹೇಳಿ ಹೌದಾ, ದೀರ್ಘಕೀ ಯಾವಾಗ ಬರ್ತದೆ, ಮೃಸ್ವಿಕಿ ಯಾವಾಗ ಬರ್ತದೆ. ದೀರ್ಘಕೀ ಮೃಸ್ವಿಕಿ ಯಾವಾಗ ಬರ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಮೊದಲು ಬಂದು ಆಮೇಲೆ ವಿಶೇಷವಾದಂತ ಒಂದು ವಾಕ್ಯ ಆಮೇಲೆ ನಂತರ ಬಂದಾಗ ಅದರ ನಡುವೆ ಏನ್ ಬರ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮೃಸ್ವಿಕಿ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ದೀರ್ಘಕೀ ಯಾವಾಗ ಬರ್ತದ್ರಿ? ವಿಶೇಷವಾದಂತ ಒಂದು ವಾಕ್ಯ ಅಥವಾ ಶಬ್ದ ಆಗಲಿ ವಾಕ್ಯ ಆಗಲಿ ಏನಾಗಲಿ ಆ ವಿಶೇಷವಾದಂತ ವಾಕ್ಯ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ವಾಕ್ಯದ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಬಂದು ಸಾಧಾರಣ ವಾಕ್ಯ ಮುಂದೆ ಬರ್ತಪ್ಪ ಅದರ ನಡುವೆ ಏನ್ ಬರ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ದೀರ್ಘಕೀ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ. ಅದ ದೀರ್ಘಕೀ ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ವಿ. ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ದೀರ್ಘಕೀ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಏನೈತಿ ಅಂದಾಗ ಭಾರತ್ ಕಿ ರಾಜಧಾನಿ. भारत की राजधानी, भारत की राजधानी, राजधानी किसका है? यहाँ पर भारत का है. भारत विशेष का एक शब्द है. भारत एक क्या है? यहाँ पर विशेष शब्द है, इसीलिए भारत यहाँ पर विशेष शब्द होने के नाते यहाँ पर दीर्घकी डाला गया है. यहाँ पर क्या डाला गया है? दीर्घकी डाला गया है. उसी प्रकार यहाँ पर मोहन की किताबें राजधानी, किताबें, लड़कियां, ये क्या है? साधारण शब्द है. ये सभी साधारण शब्द है. विशेष शब्द क्या है? यहाँ पर भारत, मोहन, शहर, ये सभी क्या है? विशेष शब्द है. इसीलिए यहाँ पर मोहन की किताबें, किसकी किताबें हैं? यहाँ मोहन की. मोहन पहले आ गया तो यहाँ पर दीर्घ की यहाँ पर डालना है और किताबें बाद में आ गया है. साधारण शब्द अथवा वाक्य बाद में आता है. स्टार्टिंग की यहाँ पर विशेष आ गया तो दीर्घ की लगाना है. स्टार्टिंग की साधारण आ गया तो रुस्व लगाना है. सब इतना समझे तो बस. वाक्य में विशेष वाक्य कौन सा है और साधारण वाक्य कौन सा है यह समझकर, विशेष वाक्य पहले आ गया तो दीर्घ की लगाना है, विशेष वाक्य बाद में आ गया तो रुस्व की लगाना है. इतना समझ ले तो की का प्रयोग बहुत ही सुलभ, बहुत ही आसान यहाँ पर आपको करने के लिए आ जाएगा. ठीक है ना? ठीक. फिर शहर की लड़कियां, शहर की लड़कियां ये कहाँ से आ गई हैं लड़कियां? ऐसे हम पूछा गया तो शहर से. शहर की लड़कियां ये सभी क्या है? यहाँ पर शहर की लड़कियां हैं. ನಗರದ ಒಂದು ಊರಿನ ಒಂದು ಹುಡುಗಿಯರು. ಯಾವ ಹುಡುಗಿಯರು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದವು ಅಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಇನ್ನು ಸಹಜವಾಗಿ ಕೇಳಿದಾಗ ಊರಾಗಿಂದ ಬಂದವು, ಶಹರ್ನಾಗಿಂದ ಬಂದವು, ಪೇಟೆಯಿಂದ ಬಂದವು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ಈ ಪೇಟೆ ಅನ್ನೋದು ಏನಂದ್ರೆ ವಿಶೇಷವಾದಂತ ಒಂದು ಶಬ್ದ. ಹೌದಾ? ಲड़कियां ಹುಡುಗಿಯರು ಎಂಬುದಕ್ಕೆ ಸಾಧಾರಣ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನಂದ್ರೆ ಅದರ ಇದರ ನಡುವೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ದೀರ್ಘಕಿ ಎಂಬುದಕ್ಕೆ ಹಚ್ಚಲಾಗ್ತದೆ. ದೀರ್ಘಕಿ ಎಂಬುದಕ್ಕೆ ಹಚ್ಚಲಾಗ್ತದೆ. ಇದ್ರೊಳಗೆ ಒಂದಿಷ್ಟು ನಿಯಮಗಳು ಬಂದಾವೆ. ಇದ್ರೊಳಗೆ ಒಂದಿಷ್ಟು ನಿಯಮಗಳು ಬಂದಾವ. ಏನ್ ಬಂದಾವ? स्त्रीलिंग, एकवचन तथा बहुवचन सूचक संज्ञा शब्दों में प्रयोग होता है. स्त्रीलिंग शब्द ಗೊತ್ತಿದೆ ನಿಮಗೆ. स्त्रीलिंग और पुल्लिंग शब्दों ये निम्न ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. माता क्या है यहाँ पर? यह माता क्या है? स्त्रीलिंग शब्द है. पिता क्या है? पुल्लिंग शब्द है. ऐसे स्त्रीलिंग शब्द एक वचन हो या बहुवचन हो,
एक वचन हो या बहुवचन हो, वह क्या है उन एक संज्ञा शब्दों में प्रयोग होते हैं। उदाहरण के लिए घर की रोटियां, घर की रोटियां, ये रोटियां क्या है यहाँ पर स्त्रीलिंग शब्द है। रोटी एक वचन, रोटियां बहुवचन, ये स्त्रीलिंग शब्द है। कहाँ के रोटियां है, यहाँ घर की रोटियां, इसलिए यहाँ पर एक दीर्घ शब्द, दीर्घ की एक प्रयोग किया जाता है। नेक्स्ट और एक नियम क्या है यहाँ पर, क्रिया के रूप में भी की लगाया जाता है। क्रिया के रूप में, क्रिया का मतलब क्या है यहाँ पर काम, क्रिया का मतलब क्या है यहाँ पर काम। काम के वाक्यों में भी क्या होता है यहाँ पर की का प्रयोग होता है। क्या है, राम ने परीक्षा पास की, राम ने परीक्षा पास की। राम ने क्या है यहाँ पर परीक्षा क्या करी, यहाँ पर पास करी। राम ने परीक्षा ಉತ್ತೀರ್ಣನಾದನು ಅನ್ನೋ ಏರ್ಪಡಿ ದೀರ್ಘಕ್ಕೆ ಪ್ರಯೋಗ ಆಗ್ತದೆ। ಇಲ್ಲಿ ಏಕವಚನ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಪದಗಳಲ್ಲಿ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಪದ ಏಕವಚನ ಇರಲಿ बहुवचನ ಇರಲಿ, ಅಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಮುಂದಿನ ಒಂದು ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಪದ ಇರ್ತಪ್ಪ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಶಬ್ದ ಏನಾಗ್ತೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ದೀರ್ಘಿ ಇಲ್ಲಿ ಹಾಕ್ತೈತಿ। ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಕೆಲಸಗಳಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಕೀ ಒಂದು ಉಪಯೋಗ ಆಗ್ತದೆ। ಅದಕ್ಕೆ ಮೈಂಡ್ ದಿಲ್ಲಿ की यात्रा की, मैंने दिल्ली की, यहाँ पर दो किया गए, यहाँ पर क्या हो गया दो किया गए। देखो यहाँ पर मैंने दिल्ली वह विशेष शब्द है, यहाँ पर विशेष शब्द होने के नाते यहाँ पर दीर्घ किया गया। फिर यात्रा, फिर क्या है यहाँ पर यात्रा की, प्रवास ಮಾಡಿದೆ ನಾನು ಒಂದು ದೆಹಲಿಯ ಒಂದು ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿದೆ। ಇದು ವಿಶೇಷವಾದಂತದ್ದು, ಇದು ವಿಶೇಷವಾದಂತದ್ದು, ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ದೀರ್ಘಿ ಒಂದು ಬಂತು। नेक्स्ट तीसरा एक नियम है, क्या है यहाँ पर संबंध बोधक वाक्य के रूप में यहाँ पर प्रयोग होता है। संबंध बोधक, संबंध का मतलब हमको पता है, मैं संबंध जोड़ने वाला, यहाँ राम की ओर, उसकी तरफ, संबंध राम की ओर, ರಾಮನ ಕಡೆ, ಅವನ ಕಡೆ, ಹಿಂಗಂತ ಅವನ ಕಡೆ ಹಾಗೆ ಒಂದು ಸಂಬಂಧ ಬೋಧಕಗಳಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಈ ದೀರ್ಘಿ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಗ ಆಗ್ತದೆ। ಈ ಕೀ ಪ್ರಯೋಗ ಗೊತ್ತಾಗ್ತದ್ರಿ, ಗೊತ್ತಾಗೈತಿ? ಗೊತ್ತಾದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಬಂದಂತಹ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ವಾಕ್ಯಗಳನ್ನ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಏನಂದ್ರೆ ಪಾಠದಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಒಂದು ವಾಕ್ಯಗಳನ್ನ 10 ವಾಕ್ಯಗಳನ್ನ ನೀವು ಮಾಡಿ बरिए 10 वाक्यಗಳನ್ನ ಬರೆದು ಏನಂದ್ರೆ ಅದನ್ನ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡಿ। आज का होमवर्क क्या है यहाँ पर की का प्रयोग की, ब्रुस की 10 और